नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या एका 45 वर्षाच्या महिलेनं 14 मुलामुलींपैकी तब्बल 6 मुलं विकल्याचं उघड झालंय. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं 6 मुलं या महिलेनं विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगावपैकी बरड्याची वाडी या गावातली ही घटना आहे. 10 ऑक्टोबरला या महिलेनं एका बाळाला जन्म दिला, मात्र त्याचं वजन कमी असल्यामुळं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. तिथे या महिलेनं बाळ विकल्याचं आशा सेविकेला सांगितलं. त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं विंग फुटलं. आमच्या प्रतिनिधींनी या महिलेच्या इतर मुलांकडनं या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली आहे. आपल्या आईवडिलांनी 10,000 रुपयांसाठी भावांना विकल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातं. त्याच्यामध्ये अनुसयाबाई आडवगे म्हणून पेशंट होतं. त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बरड्याची वाडी टाके देवगाव त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे. सकाळी मला असं कळालं की तिने आपल्या काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून मग आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली. आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठे तपाससाठी गेली नव्हती. आम्ही तिला माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी आज 2 महिने झाले. म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिने ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे. तेव्हा तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे. आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी. हे यासारखं दुर्दैवी या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगावच्या बरड्याची वाडी येथील मुलं विक्री प्रकरणामध्ये आई वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी रात्री उशिरा ताब्यात घेतलंय. तर नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरी जाऊन चौकशी केली आहे. मुलं विकली नाही, दत्तक दिली आहेत असा आईनं दावा केला. तर चौकशीसाठी एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं. अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची. त्या करता पण येत नाही मला, त्या माहिती नाही करायचा दूध. मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला. ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून. तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला. किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12. मुलं किती तुम्हाला? 12 जण. 12 आहे. हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिली आम्ही. नाही, माहिती कोणी दिली? नाही विकले. ती कोणा दिली ती आम्हाला सांगता येणार नाही. फक्त 2च दिवस माझ्या आल्या, काल आणि आज. आणि त्यांनी आजच्या दिवसाला आजच्या रात्रीला असणे घटना त्यांनी केली आता आमच्या भोवती. मग आम्ही त्यांना काय सांगू? मग आम्ही जशी परिस्थिती आहे ना, मग तशीच परिस्थिती तुम्ही तिथेही सांगा ना, का यांची परिस्थिती गंभीर आहे बुवा, परिस्थिती काय यांची चांगली नाही. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या टाके देवगावच्या बरड्याची वाडी येथील हे मुलं विक्री प्रकरण आहे. ज्या आशा सेविकेनं उघडकीस आणलं त्या अनुसया डोळस आणि डॉक्टर कल्याणी पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. सदरील माता ही उपकेंद्र टाके देवगाव बरड्याच्या वाडी त्यांच्या रेग्युलर सर्व्हेमध्ये येते. तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की ही 14वी खेप होती आता तिची. म्हणजे याच्या आधीचे 13 अपत्य तिचे आहेत आणि ही 14वी खेप आहे तिची, म्हणून एवढी माहिती आम्हाला मिळाली आहे. आता आपण समितीमध्ये आलेला आहात या ठिकाणी? समितीमध्ये मी नाहीये, पण हा जो भाग आहे हा माझ्या आरोग्य व्यवस्थेच्या अंडर येतो, म्हणून मी त्या बाळाची चौकशी आणि पुढील माहितीसाठी इथे आले. तर आशा सेविका अनुसया डोळस यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका मातेनं आपल्याच मुलांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया. ज्या आशा वर्करनं हा सर्व गोष्टी समोर आणल्या त्या आपल्यासोबत आहेत. तर काय सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्या काय बोलल्या होत्या? नाही, मी जेव्हा इथे आले तेव्हा माझं काम बाळ पाहिजे होतं वजन करायला. मी म्हटलं बाळ आणा बाहेर, तर त्या मातेने स्पष्ट सांगितलं बाळ मी देऊन टाकलं.
कुठे देऊन टाकलं? काय दत्तक दिलं की विक्री केलं? काय तिने? दत्तक विक्री काहीच नाही. मी देऊन टाकलं बोलल्यावर मी उठून घरात गेली. दोन्ही रूम बघितले, झोळी नव्हती. नेहमी मला झोळी दिसायची, तेव्हा झोळी नाही दिसली. मग मी तिला काही नाही बोलले, मी निघून गेले. जाता जाताच आमच्या टीम लोकांना फोन करून दिला का तिथं बाळ नाही असं. तुम्ही हो, मी तिला काही नाही बोलले. ओके. पण मग तुम्ही तिला विचारलं नाही याबाबत की काय विक्री केली, काय केलं, कुठे, असं कसं काय, कशामुळे दिलं? बोलले ना मी, म्हटलं तुझी हिंमत कशी काय झाली द्यायला, कशाला बाळ दिलं, आम्ही किती मेहनत घेतली होती त्या बाळाची. ती म्हणे सांभाळायलाच कोणी नाही तर काय करायचं, आणि प्यायला नाही अशी म्हणत होती. दूध प्यायला नाही म्हणे. दूध प्यायला नाही असं म्हणून एकूणच परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळेच तिने असं केलं असं वाटलं तुम्हाला सुरुवातीला? काय तिचं तिला माहिती, मी नाही सांगू शकत तिने का दिलं का नाही दिलं. आणि ती विकलं वगैरे नाही बोलली, ती म्हणे मी देऊन टाकलं. नक्की मुलांची विक्री झाली की मुलांना दत्तक देण्यात आलं की प्रकार नेमका काय आहे हे आता संपूर्ण अहवालानंतर स्पष्ट होईल. व्हिडिओ जाणारे सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.